नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे महाविद्यालयातून मी प्राध्यापक ढमाले एस.बी. सर्व विद्यार्थ्यांचे या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भूगोल विषयामधील जे दुसरे प्रकरण आहे ते प्रकरण आहे विदारण आणि विस्तृत झीज. मित्रांनो, पहिल्या प्रकरणामध्ये आपण पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास केला. या अंतरंगाच्या अभ्यासामध्ये आपण वेगवेगळ्या अंतर्गत हालचालींचा अभ्यास केला. या अंतर्गत हालचाली दोन प्रकारच्या होत्या, शीघ्र हालचाली आणि मंद हालचाली. या दोन्ही हालचालींचे परिणाम आणि त्यातून तयार होणारी भूरूपे याचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये केला. आता याच्यामधील ज्या शीघ्र हालचाली होत्या, या शीघ्र हालचालीमध्ये आपण भूकंप आणि ज्वालामुखीचा अभ्यास केला. तर मंद हालचालीमध्ये आपण वलीकरण आणि प्रस्तरभंग या प्रक्रियांचा अभ्यास केला. अंतरंगाच्या अभ्यासानंतर आता आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये, ज्याचं नाव आहे विदारण आणि विस्तृत झीज, या प्रकरणामध्ये पृथ्वीच्या भूपृष्ठाचा अभ्यास करायचा आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या रचनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोण बजावत असेल, सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असेल भूपृष्ठाचा, तर तो खडक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग आता खडक म्हणजे काय? यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण खडक म्हणजे काय त्याचा अभ्यास केलेला आहे. भूशास्त्रीयदृष्ट्या भूपृष्ठावरील कोणत्याही नैसर्गिक पदार्थांना खडक असे म्हणतात. म्हणजे काय? तर पृथ्वीवर कोणता पण नैसर्गिक पदार्थ असू द्या, त्या प्रत्येक पदार्थाचा समावेश खडक या संकल्पनेमध्ये केला जातो. असे का? तर पृथ्वीवरील तो जो नैसर्गिक घटक असतो, कोणताही नैसर्गिक पदार्थ असतो, त्या प्रत्येक पदार्थाची निर्मिती एकतर खडकापासून झालेली असेल किंवा भविष्यकाळामध्ये तो खडकामध्ये समाविष्ट होणार असेल. आपण पुढे ज्या वेळेला खडकांची निर्मिती कशी होते तो भाग अभ्यासू, त्यावेळेला तुम्हाला या संकल्पनेचं स्पष्टीकरण मिळेल की जे गाळाचे खडक तयार होतात ते खडक असेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे नैसर्गिक पदार्थ आहेत ते वाहत जातात आणि त्या वाहत गेल्यानंतर त्यापासून स्तरित खडकांची निर्मिती होत असते, गाळाच्या खडकांची निर्मिती होत असते. याचा अर्थ पृथ्वीवरील कोणताही नैसर्गिक घटक, नैसर्गिक पदार्थ जे आहे त्या सगळ्यांचा समावेश खडक या संकल्पनेमध्ये केला जातो. दुसऱ्या बाजूला खडक जे आहेत ते कशापासून बनलेले आहेत? तर वेगवेगळ्या खनिजांपासून तयार झालेले आहेत. आणि म्हणून खडक म्हणजे दुसरे तिसरे काहीच नाही तर खनिजांची मिश्रणे आहेत असंही आपल्याला म्हणता येईल. खडकांच्या उत्पत्तीचा जर विचार केला तर खडकांच्या उत्पत्तीनुसार खडकांचे 3 प्रकार पडतात. अग्निजन्य खडक, स्तरित खडक, त्याला गाळाचे खडक असेही म्हणतात, आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. खडकांच्या प्रकारांविषयी जर आपण थोडक्यात माहिती पाहिली तर याच्यामध्ये पहिला खडक येतो तो म्हणजे अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडकाची निर्मिती कशी होते? कोणत्या खडकांना अग्निजन्य खडक म्हणायचे? पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जो शिलारस असतो, हा शिलारस ज्वालामुखीच्या उद्रेकातून ज्या वेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो आणि थंड होतो, अथवा हाच शिलारस पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्येच जर शिरांमध्ये, भेगांमध्ये थंड झाला तर त्यापासून तयार होणारा जो खडक असतो, या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. सर्वात प्रथम तयार होणारा हा जो खडक आहे, म्हणून या खडकाला प्राथमिक खडक असे पण म्हणतात. याची निर्मिती सर्वात अगोदर होते म्हणून याला जनक खडक किंवा मूलभूत खडक असेही म्हटले जाते, कारण याच्यापासून इतर खडकांची निर्मिती होऊ शकते. खडकांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्तरित खडक किंवा त्याला गाळाचे खडक असेही म्हणतात. पृथ्वीवरील खडकांचे ज्या वेळेला लहान तुकडे होतात, हे लहान तुकडे होऊन बाह्य कारकांद्वारे हे तुकडे वाहून नेले जातात. ज्या वेळेला हे पाण्याच्या तळाशी एकमेकांवर थरांच्या स्वरूपात संचयित होतात, त्यावेळी त्यांच्यावर पडणारा प्रचंड दाब आणि त्यांच्यामध्ये असणारे जे लुकण पदार्थ आहेत त्या पदार्थांपासून स्तरित खडकांची निर्मिती होते. या खडकांना आपण गाळाचे खडक असेही म्हणतो, कारण ते गाळापासून तयार झालेले असतात. ते एकमेकांवरती थरावर थर साचून तयार झालेले असतात, म्हणून त्यांना आपण स्तरित खडक असं पण म्हणतो.
ते पाण्यामध्ये तयार होतात म्हणून त्यांना जलजन्य खडक असे पण म्हणतात. यांची निर्मिती अग्निजन्य खडकानंतर होते म्हणून यांना द्वितीय खडक असेही म्हटले जाते. उदाहरणार्थ चुनखडक आणि वालुकाश्म, डोलोमाइट हे याच प्रकारची खडकाची उदाहरणे आहेत. खडकांचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक यांच्यावर दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन मूळ खडक न फुटता नवीन तयार होणारा वेगळ्या गुणधर्माचा जो खडक असतो या खडकांना रूपांतरित खडक असे म्हटले जाते. उदाहरणार्थ स्लेट पाटीचा जो दगड आहे तो, संगमरवर हे अशाच प्रकारचे रूपांतरणातून तयारच होणारे खडक आहेत. या पूर्वज्ञानावर आधारित पुस्तकामध्ये आकृती 2.1 दिलेली आहे आणि त्यावर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहे. समोर जी आकृती दिसते ती 2.1 आकृती पुस्तकात दिली आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारले, ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. याच्यातील पहिला प्रश्न आहे पहा, आकृतीत दाखविलेल्या खडकांचे प्रकार ओळखा. आता आकृतीत कोणते खडकांचे प्रकार दाखवलेत पहा. या ठिकाणी पहा, सुरुवातीला इथे या बाजूला आपल्याला स्तरित खडक दिसतोय, इथे रूपांतरित खडक दिसतोय आणि त्याबरोबरच इथे आपल्याला लाव्हा रसाचं घनीभवन होऊन इथे अग्निजन्य खडकाची निर्मिती झालेली पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की अग्निजन्य, रूपांतरित आणि स्तरित खडक हे 3 खडकाचे प्रकार आपल्याला आढळून येतात. आपल्याला दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे, उत्पत्तीनुसार खडकांचा क्रम लावा. आता आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला सगळ्यात अगोदर जो खडक तयार झालेला आहे तो अग्निजन्य खडक तयार झालेला आहे. त्यापासून आपल्याला स्तरित खडकाची निर्मिती झालेली पाहावयास मिळते आणि अग्निजन्य आणि स्तरित अशा दोन्ही खडकांपासून आपल्याला रूपांतरित खडकांची निर्मिती झालेली पाहावयास मिळते. त्यानंतरचा आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे स्तरित खडकांची निर्मिती कशी होते. स्तरित खडकांच्या निर्मितीचा विचार केला तर आपल्याला पाहावयास मिळतं पृथ्वीवरती जे खडक असतात या खडकांवरती प्रत्यक्ष एका बाजूला ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होतोच, पण दुसऱ्या बाजूला पृथ्वीवरती असणारी जी बाह्यकारक आहेत, नद्या, सागरी लाटा, वारा वगैरे यांचाही खडकांवरती परिणाम होताना पाहावयास मिळतो. यामध्ये आपल्याला ऊन, वारा, पाऊस यांच्या परिणामातनं आणि वातावरणीय जे घटक आहेत यांच्या परिणामातनं खडक जे फुटतात त्याचा समावेश विदारण प्रक्रियेमध्ये झालेला पाहावयास मिळतो. इथं आपल्याला विदारण ही एक प्रक्रिया झालेली पाहावयास मिळते आणि दुसऱ्या बाजूला जी बाह्यकारक आहेत, नद्या, सागरी लाटा वगैरे, तर यांच्यामध्ये आपल्याला यांच्या परिणामातनं ज्यावेळेला खडक फुटतात त्यांच्या दाबाच्या गतिज ऊर्जेच्या परिणामातनं खडक ज्या वेळेला फुटतात त्याला अपक्षरण असं म्हटलं जातं. मग एका बाजूला विदारण आणि दुसऱ्या बाजूला अपक्षरण या दुहेरी क्रियांमधून खडक फुटतात आणि त्यातून तयार झालेला जो अवसाद आहे, जे तुकडे आहे, जो चुरा आहे, हा वाहात येऊन वहनाची प्रक्रिया घडते आणि वहनाची प्रक्रिया घडून त्यांचं पाण्याच्या तळभागाशी संचयन घडून येतं. लुकण पदार्थ, त्यामध्ये असणारे लुकण पदार्थ आणि वरच्या थरांचा पडणारा प्रचंड दाब यातून आपल्याला जे स्तरित खडक आहेत त्या स्तरित खडकांची निर्मिती झालेली पाहावयास मिळते. आपल्याला पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे, कोणकोणत्या घटकांमुळे खडकांचे लहान तुकडे होऊ शकतात. आता प्रत्यक्षामध्ये आपण आकृतीमध्ये मगाशी निरीक्षण केलं, तापमान, आर्द्रता, पर्जन्य व दाब या वातावरणीय घटकांमुळे खडकांमधील खनिजांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन म्हणजेच विदारण किंवा अपक्षय ज्या क्रिया आहेत त्या होऊन आणि त्याबरोबरच त्यांना जी साथ मिळते ती भूपृष्ठावरील नद्या, सागरी लाटा, हिमनद्या, वारा या बाह्यकारकांच्या कार्याची त्यांना साथ मिळते आणि या दोन्हींच्या परिणामातून आपल्याला खडक जे आहेत ते फुटलेले पाहावयास मिळतात. म्हणजे विदारण आणि एका बाजूला विदारण आणि दुसऱ्या बाजूला अपक्षय अशा दुहेरी परिणामातून खडक फुटलेले आपल्याला पाहावयास मिळतात. शेवटचा प्रश्न आपल्याला विचारला आहे, कोणता खडक सहजतेने तुटेल कारण सांगा. आता खडकांच्या निर्मितीचा विचार केला तर स्तरित खडक जो आहे तो सहजतेने तुटेल. याचं कारण आहे या खडकांमध्ये जोड असतात किंवा स्तर असतात आणि त्यामुळे ते एकसंग नसल्यामुळे या खडकाचं लवकर विदारण होतं, म्हणजे हा लवकर फुटतो. तुलनेनं अग्निजन्य आणि रूपांतरित खडक हे आपल्याला जास्त कठीण असलेले पाहावयास मिळतात.
आपण प्रकरणाकडं वळालो तर आपल्या प्रकरणामध्ये दोन भाग पाहावयास मिळतात. पहिला जो भाग आहे तो आहे विदारण आणि दुसरा जो भाग आहे तो आहे विस्तृत झीज. यातील पहिल्या भागाकडे आपण जर वळालो तर त्यामध्ये आपल्याला पहिला भाग आहे तो म्हणजे विदारण. आता विदारण कशाला म्हणायचं? खडक आहे त्या जागी यांत्रिक पद्धतीने फुटतात, त्यांचे कण सुटे होतात अथवा त्यांचे अपघटन किंवा विघटन होते. या प्रक्रियेला विदारण असे म्हणतात. या विदारण प्रक्रियेमध्ये दोन प्रक्रियांचा समावेश केला जातो. पहिली प्रक्रिया आहे ती विलगीकरणाची, ज्याला डिसइंटिग्रेशन असे म्हटले जाते, ज्यामध्ये कोणत्याही रासायनिक अभिक्रियेचा समावेश होत नाही. आणि दुसरी प्रक्रिया आहे ती विघटनाची, डिकम्पोजिशन, ज्यामध्ये रासायनिक अभिक्रियेचा समावेश होतो. तर अशा प्रकारे विलगीकरण आणि विघटन अशा दोन प्रक्रियांमधून खडक आहे त्याच जागी जेव्हा फुटतात, त्यांचं अपघटन होते, तेव्हा त्याला विदारण किंवा अपक्षरण असे म्हटले जाते. खडक फुटल्यानंतर तयार होणारा जो चुरा असतो, जी माती असते, त्याला अवसाद असे म्हटले जाते. या अवसादाने आपली जागा बदलणे हे विदारण प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत नाही. ते वहन ह्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होते, जे बाह्यकारकांचे काम आहे. प्रत्यक्षामध्ये विदारणामुळे खडकांची मोठ्या प्रमाणात झीज होते, त्यांचा पृष्ठभाग त्यांच्यापासून वेगळा होतो, खडकांचा आकार बदलतो. हे परिणाम आपल्याला विदारणामुळे खडकावरती झालेले पाहावयास मिळतात. विलगीकरण आणि अपघटन या दोन प्रक्रियांनुसार विदारणाचे मुख्य दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कायिक विदारण आणि दुसरा प्रकार आहे तो रासायनिक विदारण. यातील पहिला प्रकार जर आपण विचारात घेतला, कायिक विदारण, तर कायिक विदारण म्हणजे काय? ऊन, वारा, पाऊस यासारखे जे वातावरणीय घटक असतात, या घटकांचा खडकांवरती सतत आघात होत असतो. यांच्या परिणामातून खडक यांत्रिक पद्धतीने फुटतात, त्यांचे मातीमध्ये रूपांतरण होते. परंतु मूळ खडक जो आहे त्याचे मातीत रूपांतरण होईपर्यंत खडकांच्या गुणधर्मामध्ये कोणताच बदल होत नाही, खडकांची घटना देखील बदलत नाही. आता खडकांची घटना बदलत नाही याचा अर्थ मूळ खडक ज्या घटकांपासून तयार झालेला असतो, त्याचे जे मुख्य सगळे घटक असतात, ते सगळे घटक जसेच्या तसे आपल्याला तयार होणाऱ्या अवसादामध्ये, तयार होणाऱ्या मातीमध्ये पाहावयास मिळतात. याचा अर्थ अगदी माती होईपर्यंत खडकांच्या गुणधर्मामध्ये कोणताच बदल होत नाही. या विदारणास कायिक विदारण असे म्हटले जाते. यातील दुसरा प्रकार जो आहे तो आहे रासायनिक विदारण. वातावरणामध्ये बाष्प आणि वेगवेगळे वायू आढळतात. या बाष्प आणि वेगवेगळ्या वायूंचा परिणाम खडकांवरती होतो. रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि त्यातून खडकांचे अपघटन होते. यात खडकांचे भौतिक गुणधर्म तर बदलतातच, म्हणजे त्यांचं रंगरूप जे आहे ते बदलतंच, पण त्याबरोबर खडकांची घटना देखील बदलते, कारण याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेचा अंतर्भाव झालेला पाहावयास मिळतो. मग ज्या वेळेला या बाष्प व वायू यांच्या परिणामातून खडकांवरती रासायनिक अभिक्रिया होऊन त्यांची घटना बदलते, त्यांचे भौतिक गुणधर्म बदलतात आणि त्यांचे अपघटन होते, या प्रक्रियेला रासायनिक विदारण असे म्हटले जाते. विदारणाच्या या वेगवेगळ्या प्रकारांचा वेग वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळा असतो. त्यांच्या वेगावरती वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होताना आपल्याला पाहावयास मिळतो. यामधील पहिला घटक जो आपल्याला पाहावयास मिळतो तो पाणी. पाण्याचा विचार केल्यास विदारण प्रक्रियेवरती परिणाम करणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण पाणी हे वैश्विक द्रावक आहे. जगातील अनेक पदार्थ हे पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात. पाण्यामुळे घडून येणारे जे विदारण आहे ते दोन प्रकारचे आढळते. पहिली आहे पाण्यामुळे घडून येणारे कायिक विदारण आणि पाण्यामुळे घडून येणारे रासायनिक विदारण. आता पाण्यामुळे घडून येणाऱ्या कायिक विदारणाचा विचार केल्यास आपल्याला माहीत आहे, ज्या प्रदेशांमध्ये दैनिक तापमानकक्षा फार जास्त असते. आता दैनिक तापमानकक्षा फार जास्त असते म्हणजे काय? दैनिक तापमानकक्षा म्हणजे काय?
तर दिवसातील जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान, म्हणजेच दिवसाचं जास्तीत जास्त तापमान आणि रात्रीचं कमीत कमी तापमान यांच्यामध्ये असणारा जो फरक असतो त्या फरकाला दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. जेव्हा ही दैनिक तापमान कक्षा फार जास्त असते त्यावेळेला अशा प्रदेशामध्ये दिवसा खडक जास्त तापमानामुळे प्रसरण पावतात आणि रात्रीच्या वेळी हे खडक परत आकुंचन पावतात. ह्या आकुंचन प्रसरणामुळे खडकांचे पापुद्रे वेगळे होतात. दिवसाच्या वेळेला खडकांच्या भेगांमध्ये पाणी शिरलेले असते. रात्रीच्या वेळेला हेच पाणी ज्या वेळेला गोठते त्यावेळेला त्याचे आकारमान वाढते. आता आपल्याला माहीत आहे की पाणी ज्या वेळेला गोठते तेव्हा त्याचे आकारमान हे मूळ आकारापेक्षा वाढलेले पाहावयास मिळते. आपण फ्रीजरमध्ये ज्यावेळेला बाटली फुल भरून ठेवतो त्यावेळेला बाटलीला तडे जातात. त्याचे कारण काय आहे, तर मूळ पाणी ज्यावेळेला आपण भरलेलं असतं त्यावेळेला बाटली फुल भरलेली असते आणि ज्यावेळेला त्याचे बर्फ होते त्यावेळेला त्याचं आकारमान वाढतं. पण आकारमान वाढण्यासाठी आता जागा नसल्यामुळे बाटलीला तडे गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात. याचाच अर्थ बर्फ झाल्यानंतर त्याचे आकारमान वाढते. मग आता इथे पहा बरं, आपल्याला पाहावयास मिळते आकृतीमध्ये की इथे पाणीला जे आहे ते पाणी साठलेले आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला तेच गोठलेले आहे. आणि अशामुळे काय घडणार आहे, तर ज्या भेगांच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतींवरती प्रचंड दाब निर्माण होतो आणि ह्या दाबामुळं त्यांच्यावरती प्रचंड ताण पडतो. दिवसा परत ज्या वेळेला हे बर्फ वितळते त्यावेळेला हा दाब कमी होतो. रात्रीच्या वेळेला परत बर्फ झाल्यानंतर हा दाब वाढतो. अशा प्रकारे हा जो दाब आहे तो सतत कमी जास्त होत राहतो. ह्या प्रक्रियेमध्ये गोठणे आणि वितळणे याचा समावेश होतो. म्हणून या प्रक्रियेला गोठण वितळण प्रक्रिया असे म्हणतात. आणि असे आकुंचन प्रसरण होऊन खडक जे आहे ते अखेरीस आपल्याला तुटलेले पाहावयास मिळतात. जे उंच पर्वतीय प्रदेश आहेत त्या उंच पर्वतीय प्रदेशामध्ये आणि उच्च अक्षवृत्तीय जे प्रदेश आहेत अशा उच्च अक्षवृत्तीय प्रदेशांमध्ये आपल्याला ही प्रक्रिया प्रामुख्याने आढळून येते. कारण ह्या प्रदेशांमध्ये आपल्याला बराचसा कालावधी जो असतो तो बराचसा कालावधी हा बर्फ पडण्याचा पाहावयास मिळतो. याबरोबरच मध्य कटिबंधीय वाळवंटीचे प्रदेश आहेत त्या प्रदेशांमध्ये सुद्धा आपल्याला या प्रकारचं विदारण जास्त झालेलं पाहावयास मिळतं. या प्रक्रियेला गोठण वितळण प्रक्रिया असे म्हटले जाते. आता पाण्यामुळे होणारे दुसऱ्या प्रकारचे जे विदारण आहे ते रासायनिक विदारण. कायिक आणि रासायनिक विदारण प्रक्रियेसाठी मृदेमध्ये किंवा हवेमध्ये जे आर्द्रतेच्या स्वरूपात पाणी असते हे आर्द्रतेच्या स्वरूपातील पाणीच सफिशियंट असते, पुरेसे असते. त्यामुळे पाण्यामुळे घडून येणारे जे रासायनिक विदारण आहे हे सामान्यपणे खडकातील जी मूलद्रव्ये असतात त्या मूलद्रव्यांवर अवलंबून आहे. त्या खडकामध्ये कोणत्या प्रकारची मूलद्रव्ये आहेत त्यानुसार या विदारणाचे देखील परत 2 भाग आपल्याला सांगता येतात. त्यातील पहिला जो भाग आहे तो आहे जलीय अपघटन. मी मागाशी स्पष्ट केले, पाणी हे वैश्विक द्रावक आहे. त्यामध्ये जगातील अनेक मूलद्रव्ये अनेक पदार्थ सहजरित्या विरघळलेली पाहावयास मिळतात. म्हणून पाण्याला सहजगत्या प्रतिसाद देणारी काही मूलद्रव्ये आपल्याला खडकांमध्ये पाहावयास मिळतात. ज्यावेळी पाणी खडकावरती पडते त्याचबरोबर त्याची अभिक्रिया घडून येते त्यावेळेला त्या खडकामधील काही मूलद्रव्य ही पाण्यामध्ये विरघळत नाहीत, पण ती न विरघळता रासायनिक अभिक्रियेतून त्या खडकांमध्ये असणारी जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांची पाणी संयुगे तयार करतं. म्हणजे पाण्याबरोबर त्याची संयुगे तयार होतात आणि त्यामुळे खडकांची जी घटना आहे, रचना जी आहे ती बदलते आणि त्यामुळे जलीय अपघटन जे होते त्यामुळे आपल्याला या प्रक्रियेमध्ये खडक सहजरित्या विदारित झालेले पाहावयास मिळतात. विशेषतः सिलिकेट जी खनिजे आहेत या सिलिकेट प्रकारचे खडक ज्या खडकांमध्ये सिलिकेट खनिजे जास्त आढळतात म्हणजे वाळू प्रकारची त्या खडकांचं जे विदारण आहे ते या प्रक्रियेतनं झालेलं पाहावयास मिळते. आता दुसऱ्या प्रकारचं जे रासायनिक विदारण आहे ते आहे द्रावीकरण. खडकातील काही मूलद्रव्य म्हणजे उदाहरणासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, नायट्रेट ही पाण्यामध्ये अथवा बाष्पामध्ये सहजरित्या विरघळतात. परिणामी त्यांच्यापासून
आपल्याला काही आम्लांची निर्मिती झालेली पाहावयास मिळते. म्हणजे वरच्या प्रक्रियेमध्ये जलीय अपघटनामध्ये त्यांच्यापासून संयुगे तयार होत होती, पण या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष ती जी मूलद्रव्य आहेत ती मूलद्रव्य त्या पाण्यामध्ये विरघळतात आणि त्यांची जी आम्ल तयार होतात ही आम्ल दूरवर वाहून जातात आणि परिणामी खडकाचं रासायनिक अपघटन घडून येतं आणि याच्यातून खडकांचं विदारण झालेलं पाहावयास मिळतं. उदाहरणाचा जर विचार केला तर चुनखडकामध्ये आपल्याला जो कॅल्शियम असतो हा चुनखडकातील कॅल्शियम अशाच प्रकारे हवेच्या संपर्कामध्ये येऊन पाण्यात ज्यावेळेला विरघळतो त्यावेळेला त्याच्यापासनं जे कर्बाम्ल आहे, कार्बनिक आम्ल जे आहे त्याची निर्मिती होते आणि त्याच्यातून चुनखडकाचे विदारण झालेले पाहावयास मिळते. म्हणजे चुनखडक हा याच पद्धतीने फुटलेला पाहावयास मिळतो. आता हा झाला पाण्याचा परिणाम. पाणी हे प्रत्यक्ष हवेमधले असू द्या किंवा जमिनीमधले असू द्या, त्याचा या प्रकारे खडकांवरती परिणाम होऊन त्याची विदळणामध्ये महत्त्वाची भूमिका पाहावयास मिळते. आता आपल्याला जो भाग पाहायचा आहे तो आहे जसं बाष्प खडकांच्या विदळणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं, तसेच हवेमधले वेगवेगळे जे वायू आहेत ते सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या वायूंचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. त्यातील पहिला जो वायू आहे तो आहे ऑक्सिजन. खडकातील खनिजांचा वातावरण किंवा पाण्यातला जो ऑक्सिजन असतो त्याच्याबरोबर संयोग घडून येतो आणि त्या ठिकाणी त्यांचं ऑक्साईड्स तयार होतं. या प्रक्रियेला ऑक्सिडीकरण किंवा भस्मीकरण असे म्हटले जाते. आता भस्मीकरणानंतर खडकांवरती काय परिणाम होतो यावरती आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. भस्मीकरणानंतर खडकांचा जो कठीणपणा आहे तो कमी होतो, आकारमान वाढते आणि त्यांचा रंगसुद्धा बदललेला पाहावयास मिळतो. आता उदाहरणासाठी लोह आणि ॲल्युमिनियमयुक्त जे खडक आहेत ते अशाच प्रकारच्या विदारण प्रक्रियेतनं फुटलेले पाहावयास मिळतात. यामध्ये लोहयुक्त जे खडक असतात या लोहयुक्त खडकांचा रंग आपल्याला तांबडा झालेला पाहावयास मिळतो. या ठिकाणी प्रत्यक्ष समोर जो आपल्याला खडक दिसतो आहे तो असाच भस्मीकरणाला बळी पडलेला, म्हणजेच लोह त्याच्यामध्ये जास्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो आपल्याला असा तांबडा झालेला पाहावयास मिळतो. दुसऱ्या बाजूला ॲल्युमिनियमयुक्त खडक जे आहेत ते ॲल्युमिनियमयुक्त खडक पिवळ्या रंगाचे झालेले पाहावयास मिळतात. याचं उदाहरण विचारात घेतलं तर कोकणामध्ये आपल्याला लाल रंगाची मृदा पाहावयास मिळते. आता ही मृदा कशामुळे तयार झालेली आहे तर या प्रदेशामध्ये असणारा जो बेसॉल्ट खडक आहे याच्यामध्ये आढळणारा जो लोह आहे ते मोठ्या प्रमाणात आढळतं. परिणामी या प्रदेशामध्ये एका बाजूला पडणारा प्रचंड पाऊस त्यामुळे बाष्पाचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आढळणारा हा जो लोहयुक्त खडक आहे त्यामध्ये आपल्याला ही भस्मीकरणाची प्रक्रिया घडून येते आणि तो जो खडक आहे त्याचं विदारण घडून येतं, पण विदारण घडून येताना त्याचा रंग जो आहे तो तांबडा झालेला पाहावयास मिळतो आणि म्हणून आपल्याला कोकणामध्ये आढळणारी जी मृदा आहे ती अशा प्रकारे तांबड्या रंगाची निर्माण झालेली पाहावयास मिळते. आपल्याला यावरती मोठा प्रश्न विचारलेला आहे. कोकणातील जी विदारणाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवरती सविस्तर निबंध लिहा, या प्रकारचा मोठा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. दुसरा जो वायू पाहावयास मिळतो तो आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचा खडकांवरती होणारा परिणाम हा कार्बन प्रक्रियेशी संबंधित आहे. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की वातावरणामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा पावसाच्या पाण्यामध्ये अल्प प्रमाणात विरघळतो. त्यामध्ये मिसळल्यानंतर त्यापासून तयार होणारे जे सौम्य कार्बाम्ल आहे त्याला कार्बनिक आम्ल असं पण म्हणतात. हे खडकातील खनिजांवरती पडते आणि त्यावर त्यांची अभिक्रिया घडून येते. परिणामी जर विचार केला तर चुनखडकामध्ये असणारे जे कॅल्शियम आहे हे अशा प्रकारच्याच कार्बनिक आम्लामध्ये विद्राव्य असल्यामुळे तो त्यात विरघळतो. परिणामी चुनखडकाचं जे विदारण घडून येतं ते आपल्याला या कार्बन प्रक्रियेतनंच झालेलं पाहावयास मिळतं. दुसऱ्या बाजूस मृदेमध्ये जे मृत शरीरं असतात सजीवांची, ह्या मृत शरीरं जी कार्बनपासून बनलेली असतात ह्या कार्बनी पदार्थांचं विघटन घडून येतं. त्यातून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड खडकातील खनिजांच्या संपर्कात येतात आणि त्यांच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि त्यातून खनिजांचे विघटन होते. उदाहरणार्थ फेल्ड्स्पार आणि कार्बोनेट सारखी जी खनिजे आहेत ते यात आपल्याला बळी पडलेली पाहावयास मिळतात. आता शुष्क प्रदेशांचा विचार केला तर शुष्क प्रदेशामध्ये पाण्याचा अभाव आढळतो आणि पाण्याच्या अभावामुळे कार्बोनेट खडक जे असतात
ते कार्बोनेट खडक अशा प्रदेशात विदळणाला बळी पडत नाहीत, कारण कार्बोनेट खडक जे आहेत ते पाण्याशी संपर्कात आले तरच ते त्याच्यामध्ये विरघळलेले पाहावयास मिळतात. पण शुष्क प्रदेशात पाण्याचा अभाव असल्यामुळे हे कार्बोनेटचे जे खडक असतात ते विदळणाला बळी पडत नाही, ते विदळणाला विरोध करतात आणि परिणामी जी त्या प्रदेशामध्ये भूरूपं आढळतात, ही भूरूपं आपल्याला फक्त ह्या कार्बोनेटपासूनच तयार झालेली पाहावयास मिळतात, म्हणजे त्यांचे अवशेष तसेच शिल्लक राहतात. उदाहरणार्थ चुनखडकातील कार्बन प्रक्रियेदरम्यान द्रवीकरण प्रक्रियेतून कॅल्शियम वाहून जातो, हे आपण वरती पाहिलं, व त्यामुळं कॅल्शियम आणि कार्बोनेट हे वेगळे होतात व खडकांचं त्यातून विदारण घडून येतं. याचा अर्थ एकाच वेळेला प्रक्रिया पण घडते आणि दुसऱ्या बाजूला द्रवीकरण प्रक्रिया पण घडलेली पाहावयास मिळते. यावरती आपल्याला टीप विचारलेली आहे, कार्बनन प्रक्रिया. आता यातील शेवटचा घटक जो आहे तो आहे क्षार. खडकामध्ये आपल्याला कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे विविध क्षार आढळतात. हे क्षार उष्णतेमुळे प्रसरण पावतात, परिणामी ते प्रसरण पावल्यानंतर अल्प प्रमाणात ते वितळलेले असतात. ज्या वेळेला त्यांचे कण एकमेकांच्या संपर्कात येतात त्यावेळेला दाबामुळे आपल्याला एका बाजूला उष्णता आणि दुसऱ्या बाजूला हा दाब यांचा परिणाम होऊन हे जे क्षारांचे कण असतात ते एकत्र येतात आणि त्यापासून त्यांचा स्फटिक तयार होतो. ही प्रक्रिया स्फटिकीभवनाची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. या प्रक्रियेत तयार होणाऱ्या स्फटिकांचा आकार हा मूळ कणांपेक्षा मोठा असतो. आता स्फटिक तयार होताना स्फटिक म्हणजेच त्या ठिकाणी काही अणू एकत्र येऊन जो विशिष्ट आकाराचा कण तयार होतो मोठा, त्याला स्फटिक असं म्हणतात. याचा अर्थ मूळ कणांपेक्षा स्फटिकांचा आकार हा मोठा असतो आणि त्यामुळे ते खडकापासून वेगळे होतात, कारण खडकांवरती ताण पडलेला असतो आणि ह्या ताणामुळं ते आपल्याला मूळ खडकापासून दुभंगतात आणि वेगळे झालेले पाहावयास मिळतात. सामान्यपणे ज्या प्रदेशामध्ये ओला आणि कोरडा कालावधी एकामागोमाग येतो, म्हणजेच काय, उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि पावसाळ्यानंतर परत उन्हाळा, असा ओला आणि कोरडा कालावधी एकामागोमाग येतो, अशा प्रदेशामध्ये एकाच वेळेला कायिक आणि रासायनिक विदारण हे प्रभावीपणे कार्य करत असतं. एखाद्या ऋतूमध्ये कायिक विदारण घडून येतं, दुसऱ्या ऋतूमध्ये रासायनिक विदारण घडून येतं. परिणामी खडकांमध्ये आपल्याला कायिक विदळणाला बळी पडणारी वेगळी खनिजे असतात आणि रासायनिक विदळणाला बळी पडणारी वेगळी खनिजे असतात. यांच्या परिणामातून खडकांना मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे जो आकार प्राप्त होतो तो आकार आपल्याला पुस्तकामध्ये आकृतीमध्ये दाखवलेला आहे. उदाहरणार्थ हरिहरेश्वर आणि रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारची जी पोळी आहेत त्या खडकांवरती अशा पोळ्यांच्या आकाराचे जे भूरूप आहे ते तयार झालेलं पाहावयास मिळतं. हे आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे, पहा. याप्रमाणे आपल्याला या भागाविषयी सविस्तर याप्रमाणे माहिती सांगता येते. विदळणावर परिणाम करणाऱ्या अजून ज्या घटकांचा अभ्यास आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.